नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊया ग्रंथालय आणि माहितीशास्त्र या विषयामध्ये जी सीट परीक्षा झाली होती मार्च 2023 मध्ये, त्या परीक्षेमध्ये जी प्रश्नपत्रिका 2 जी होती, त्या प्रश्नपत्रिकेबद्दलचे जे काही 25 प्रश्न आहे, त्या 25 प्रश्नांचा आढावा या व्हिडिओमध्ये आपण घेऊया. त्याच्यामध्ये नंबर 1 प्रश्न त्यांनी विचारलेला हा होता की वाचन साहित्याचा आढावा हेतू काय आहे. त्याच्यामध्ये त्यांनी 4 ऑप्शन दिले होते. संदर्भाची मोठी यादी तयार करणे, संशोधन अहवालाचा आकार वाढविणे, पूर्वी काय संशोधन झाले आहे हे माहीत करून घेणे आणि नंतर उल्लेखांचा अभ्यास करणे. तर याचा उत्तर आहे सी, पूर्वी काय संशोधन झाले आहे हे माहीत करून घेणे हे वाचन साहित्य आढाव्याचा हेतू असतो. प्रश्न क्रमांक 2 जोड्या जुळवा आहे. त्याच्यामध्ये त्यांनी यादी 1 आणि यादी 2 अशा पद्धतीने दिलेले आहे. स्टॅटिस्टिकल बिब्लिओग्राफी, लिब्रोमेट्री, बिब्लिओमेट्रिक्स, सायंटोमेट्रिक्स हे टर्म्स जे आहे, स्टॅटिस्टिकल बिब्लिओग्राफी याने कोणी मांडली, लिब्रोमेट्री कोणी मांडली, बिब्लिओमेट्रिक्स कोणी मांडली, नंतर सायंटोमेट्रिक कोणी मांडली, याचं जोड्या लावायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचा उत्तर हे येईल डी. कारण तुम्ही जर बघितलं तर स्टॅटिस्टिकल बिब्लिओग्राफी ही संकल्पना जी आहे ती E.W. ह्यूम यांनी मांडली. नंतर लिब्रोमेट्री ही जी संकल्पना जी आहे ती E.S.R. रंगनाथन यांनी मांडली. बिब्लिओमेट्रिक्स ही जी संकल्पना जी आहे ती ॲलन पिचर्ड मांडली. आणि नंतर सायंटोमेट्रिक ही संकल्पना जी आहे ती V.V. नलिम्हो मांडली. त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर टी येईल. पुढे जाऊया. तिसरा प्रश्न विधान ए आणि विधान बी असं दिलेलं आहे. त्याच्यामध्ये दी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट सन 2005 मध्ये पारित करण्यात आला. आणि विधान बी आहे दी राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट सन 2000 मध्ये पारित करण्यात आला. तर आपल्याला माहिती आहे की दी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट हे 2005 नसून हे 2000 मध्ये पारित करण्यात आला. पण दी राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट सन हे 2000 मध्ये म्हटलेलं आहे, पण हे 2005 मध्ये आलं. तर त्याच्यामुळे हे दोन्ही विधाने जे आहेत ते या ठिकाणी चुकीचे आहेत. त्याच्यामुळे तुमचं जे उत्तर आहे तो उत्तर बी असणार आहे, कारण ए आणि बी हे दोन्ही विधानं चुकीचे आहेत. पुढे जाऊया. परत जोड्या जुळवायचा प्रश्न आहे. त्याच्यामध्ये यादी 1 आणि यादी 2 दिलेले आहे. इन्फॉर्मेशन सोसायटी, नेटवर्क सोसायटी, माहिती सिद्धांताचे प्रणेते आणि माहिती शास्त्राचे प्रणेते, आणि त्याच्यानंतर वेगवेगळे शास्त्रज्ञांचे नावं दिलेले आहेत त्याच्यामध्ये त्यांनी. तर इन्फॉर्मेशन सोसायटीचे याचे प्रणेते जे आहेत, सोसायटी ही जी संकल्पना जी आहे ती कोण मांडली, तर ती मांडलेली आहे फ्रिट्झ मचलप यांनी. नंतर नेटवर्क सोसायटी जी आहे ती कोण मांडली, तर जॉन व्हॅन डीक यांनी ही संकल्पना मांडलेली आहे. म्हणजे हे 2 प्रश्न जर तुम्हाला माहिती असेल, इथे तुम्ही एलिमिनेशन टेक्निक किंवा याच्यापैकी 1-2 उत्तरं जर तुम्हाला माहिती असेल तर तो तुम्ही त्या उत्तरापर्यंत पोहोचू शकाल. उदाहरणार्थ, इन्फॉर्मेशन सोसायटी ही संकल्पना कोण मांडली, तर फ्रिट्झ मॅचलॅप. इथे बघा, याचं उत्तर जो येतोय तुम्हाला सी मध्ये तुम्ही जाणार आहात, कारण हे एकच 3 इथे दिसत आहे 3 नंबरला. आणि नंतर नेटवर्क सोसायटीचे जी आहे ते जॉन व्हॅन डीक यांनी मांडलेली आहे. नंतर माहिती सिद्धांताचे प्रणेते कोण आहेत, तर क्लॅवुड ई शॅनिंग आहेत. नंतर माहिती शास्त्राचे प्रणेते आहेत ते आहेत पॉल ऑटलेट. म्हणजे याचं उत्तर तुम्हाला सी होईल. तर पुढे जाऊया.
5वा प्रश्न, डॅश डॅश आणि डॅश डॅश हे माहिती शास्त्राचे जनक म्हणून ओळखले जाते. बघा मित्रांनो, तुम्ही 4थ्या प्रश्नामध्ये जर बघितलं तर त्याच्यामध्ये माहितीशास्त्राचे प्रणेते आणि इथे पॉल ऑटलेट, तिथे एक ऑप्शन हा होता. पॉल ऑटलेट आणि हेनरी लॉ फॉन्टेन, कारण पॉल ऑटलेट सोबत हेनरी लॉ फॉन्टेननी पण काम केलेलं होतं, त्यामुळे या दोघांना देखील माहितीशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जातात. म्हणजे याचा उत्तर आहे तुमचा कुठला, 1 आणि 3 हे जिथे कुठे येईल तो तुमचा उत्तर होईल. म्हणजे उदाहरणार्थ इथे सी जो ऑप्शन आहे तो याचा 5व्या प्रश्नाचा उत्तर आहे. माहितीशास्त्राचे हे जनक आहेत पॉल ऑटलेट आणि हेनरी लॉ फॉन्टेन. हे कायमचं लक्षात ठेवा. सारखे प्रश्नपत्रिका जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की हा प्रश्न सारखा रिपीट होताना तुम्हाला दिसतो. पुढे 6वा प्रश्न आहे, संप्रेषणातील अडथळे कोणते आहेत? म्हणजेच विचार द बॅरियर्स इन कम्युनिकेशन. त्याच्यामध्ये त्यांनी भाषिक, आर्थिक, तांत्रिक आणि संदेश असं दिलेलं आहे. तर बेसिकली तुम्ही जर बघितलं तर हे साधा एकदम सोपा प्रश्न आहे, पण त्यांनी थोडंसं इथे तुम्हाला गोंधळून टाकण्यासाठी वेगवेगळे ऑप्शन त्यांनी तिथे दिलेले आहेत. तर त्याच्यामध्ये भाषिक, आर्थिक आणि तांत्रिक हे 3 जे आहे ते बरोबर आहेत, पण मेसेज जे आहे हे अडथळा असू शकत नाही. तो ऑलरेडी कम्युनिकेशन पोहोचवू शकतो, त्याला अडथळा असं म्हणता येत नाही. त्याच्यामुळे तुमचा उत्तर जाईल इथे डी, म्हणजे 1, 2 आणि 3 बरोबर आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. 7वा प्रश्न हा आहे, टर्निटिन हे डिजिटल ग्रंथालयाची प्रणाली आहे. नंतर विधान बी आहे, प्रबंधातील साम्य शोधनाची प्लेजरिझम ही एक प्रक्रिया आहे. कधी कधी ह्या शब्दांचं तुम्हाला जर कळत नसेल तर इंग्रजीमध्ये बघा. स्टेटमेंट 1A काय म्हणतो, टर्निटिन इज अ डिजिटल लायब्ररी सॉफ्टवेअर. टर्निटिन हा डिजिटल लायब्ररी सॉफ्टवेअर नाही मित्रांनो. टर्निटिन हे प्लॅजरिझम डिटेक्शन सॉफ्टवेअर आहे आणि तो कमर्शियल सॉफ्टवेअर आहे, फ्री ऑफ कॉस्ट नाही आहे. तर त्याच्यामुळे ही स्टेटमेंट जी आहे ती चुकीची आहे. पुढचं आहे, प्लॅजरिझम चेक इज अ प्रोसेस ऑफ डिटेक्टिंग सिमिलरिटी इन थेसिस. हे स्टेटमेंट जो आहे तो बरोबर आहे. म्हणजे प्रबंधातील साम्य शोधण्याची प्लॅजरिझम ही एक प्रक्रिया आहे. म्हणजे विधान बी हे बरोबर आहे. ए चूक आणि बी बरोबर, हे ऑप्शन जिथे असेल ते ऑप्शन तो या प्रश्नाचा उत्तर बरोबर आहे. म्हणजे डी हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. ए हे चूक आहे, परंतु बी हे बरोबर आहे. तर 8वा प्रश्न आहे, मानवी विचार प्रक्रियांचा योग्य क्रम लावा. हा प्रश्न मित्रांनो सारखा येत असतो. तर याच्यामध्ये माहिती, तथ्य, ज्ञान आणि शहाणपण, माहिती, तथ्य आणि माहिती, नंतर तथ्य, माहिती, ज्ञान आणि शहाणपण, तथ्य, माहिती, शहाणपण आणि ज्ञान. तर याच्यामध्ये तुम्हाला कदाचित जर या मराठी शब्दामुळे जर गोंधळात जात असाल तर तुम्ही इंग्रजीचे जे काही कीवर्ड या ठिकाणी दिलेले आहेत ते तुम्ही वाचू शकता. साधी माहिती आहे हा, डेटा, इन्फॉर्मेशन, नॉलेज आणि विस्डम. सी हा या प्रश्नाचा योग्य उत्तर आहे. पुढे जाऊया. 9वा प्रश्न दिलेला आहे, बर्न कन्व्हेन्शन इज कन्सर्न विथ. म्हणजे बर्न कन्व्हेन्शन हे कशाशी संबंधित आहे? तर बर्न कन्व्हेन्शन हे कॉपीराईट या घटकाशी संबंधित असल्यामुळे त्याला कशाशी संबंधित आहे हा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. कारण तिथे अनेक बाकीचे पैलू पण त्यांनी तिथे सांगितलेले आहे, कारण विद्यार्थ्यांना गोंधळात टाकण्यासाठी. पेटेंट आहे, ट्रेडमार्क आहे, इंडस्ट्रियल डिझाईन आहे, हे त्याच्यामधले पार्ट आहे. पण हा कन्व्हेन्शन जो झाला होता त्याचा ब्रॉड कन्सेप्ट हा आहे की कॉपीराईटवर त्याच्याशी संबंधित आहे, म्हणून हे याचं योग्य उत्तर आहे हा कॉपीराईट. नंतर 10वा प्रश्न आहे, ज्ञानाधिष्ठित समाजाशी कोण संबंधित आहेत? म्हणजे इकडे हु इज द असोसिएटेड विथ नॉलेज सोसायटी. याचं उत्तर तुम्हाला बघितल्या लक्षात येईल की पीटर ड्रकर हे या प्रश्नाचे म्हणजे योग्य उत्तर आहे. ते जे आहे ते ज्ञानाधिष्ठित समाजाशी संबंधित असलेले व्यक्ती आहेत. नंतर 11वा प्रश्न त्यांनी असं विचारले की सॉफ्टवेअरशी संबंधित आहे की
मैत्रेयी ही ग्रंथालय आज्ञावली कोणी विकसित केली? तर साधी गोष्ट आहे मित्रांनो, त्याच्यामध्ये त्यांनी वेगवेगळे जे काही नेटवर्क आहेत त्यांचं इम्प्लिबनेट, कॅलिबनेट, डेलनेट, बोनेट वगैरे दिलेले आहे. पण इम्प्लिबनेटनी हे मैत्रेयी नाही केलेलं आहे. इम्प्लिबनेट काय विकसित केलेलं आहे? लायब्ररी सॉफ्टवेअर. तर त्याच्यामध्ये त्यांनी सोल विकसित केली आहे. सोल हे सॉफ्टवेअर. सोल म्हणजे सॉफ्टवेअर फॉर युनिव्हर्सिटी लायब्ररीज, म्हणजे बेसिकली युनिव्हर्सिटी लायब्ररीजच्या याच्यासाठी म्हणून त्यांनी केलेलं आहे. पण आता काही कॉलेज लायब्ररीज देखील हे सॉफ्टवेअर वापरताना दिसत आहे आणि इम्प्लिमेंट ते प्रोव्हाइड करत आहे. पण त्या या ठिकाणी त्यांनी मैत्रेयी या ग्रंथालय आज्ञावली बद्दल विचारलेला आहे. त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कॅलिबनेट जी नेटवर्क जी आहे, कलकत्ता लायब्ररी नेटवर्क जी आहे, त्यांनी हे मैत्रेयी हे जे सॉफ्टवेअर आहे ते विकसित केलेले आहे. त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर येईल कॅलिबनेट. पुढे जाऊया. नंतर स्पेशल लायब्ररी असोसिएशन बद्दलचा हा प्रश्न आहे. परत इयर आहे, वर्ष विचारलेला आहे की स्पेशल लायब्ररी असोसिएशन जे आहे, विशेष ग्रंथालय संघटनेची स्थापना कधी झाली? तर तुम्हाला बघा 1926, 1909, 1877 आणि 1937 दिलेले आहे. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे 1909 हे आहे, कारण स्पेशल लायब्ररी असोसिएशनची स्थापना ही 1909 ला झालेली आहे. नंतर डेसिडॉक या रिसर्च संस्थेबद्दलची एक प्रश्न आहे. डेसिडॉक या ग्रंथालय आज्ञावली विकसित केली आहे, म्हणजे कोणतं? परत एक म्हणजे लायब्ररी ऑटोमेशनचा जो सॉफ्टवेअर आहे त्याबद्दलचा प्रश्न आहे की डेसिडॉकनी काय विकसित केलं? संजय नावाचा जो सॉफ्टवेअर आहे तो डेसिडॉक यांनी विकसित केलेला आहे. लक्षात ठेवा, ई ग्रंथालय हे NIC विकसित केलेलं आहे. स्लिम 24 हे अल्गोरिदम पुणे जे आहे, अल्गोरिदम पहिले बॉम्बे होतं, अल्गोरिदम जी कंपनी आहे ती विकसित केलेली आहे. नंतर सोल, मी जसं आता यापूर्वीच तुम्हाला सांगितलं, सोल हे इम्प्लिबनेटनी विकसित केलेले आहे. पण डेसिडॉकनी काय केलं तर संजय हा जो सॉफ्टवेअर जो आहे तो त्यांनी विकसित केलेला आहे. लक्षात ठेवा. नंतर 14वा प्रश्न आहे, प्रादेशिक सार्वजनिक ग्रंथालयाची प्रथम सुप्रसिद्ध समिती ग्रंथालय विकास समिती बॉम्बे 1939-40 चे नेतृत्व यांनी केले. तर याच्यामध्ये A फैजी या व्यक्तींनी या ठिकाणी महत्वाचे नेतृत्व केलेलं आहे. त्याच्यामुळे लक्षात ठेवा की द फर्स्ट वेल नोन कमिटी ऑन रिजनल पब्लिक लायब्ररीज इज द लायब्ररी डेव्हलपमेंट कमिटी बॉम्बे 1939-40 हेडेड बाय A फैजी. हे मात्र लक्षात ठेवा. परत इयर पण आलेला आहे याच्यात आणि त्या व्यक्तीचं नाव पण आलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही A फैजी आलं की 1939 आणि 40 लक्षात ठेवायचं. आणि पब्लिक लायब्ररी जी आहे त्याबद्दलची जी काही रिजनल कमिटी जी आहे, लायब्ररी डेव्हलपमेंट कमिटी, विशेषतः बॉम्बे लायब्ररी मधली 1939 आणि 40च्या आसपासची, तेव्हा त्यांनी A फैजींनी याचं नेतृत्व केलेलं आहे. पुढे बघूया. 15वा प्रश्न आहे, स्वदेशी ग्रंथालय संघटना कोणत्या आहेत? याच्यामध्ये एकदम साधा प्रश्न आहे मित्रांनो. बघा तुम्ही, विचार द इंडिजिनियस लायब्ररी असोसिएशन, इफ्ला. तुम्हाला बघितल्या लक्षात येईल की इफ्ला हा इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ लायब्ररी असोसिएशन अँड इन्स्टिट्यूशन. इंटरनॅशनल म्हटलं की संपला विषय, तो आंतरराष्ट्रीय आहे. पण इथे स्वदेशी म्हणजे भारतीय कुठल्या संघटना आहेत त्याबद्दलचा हा प्रश्न आहे. आयस्लिक, इंडियन असोसिएशन ऑफ स्पेशल लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सेंटर्स, इंडियन आहे, आला एक. दुसरा हा बरोबर आहे. नंतर परत ILA आला, इंडियन लायब्ररी असोसिएशन. परत इथे चौथ्यांदा त्यांनी विचारलं ALA म्हणजे अमेरिकन लायब्ररी असोसिएशन. मित्रांनो, याच्यामध्ये फक्त दुसरा आणि तिसरा जे आहे ते इंडिजिनियस आहे. दुसरा आणि तिसराचा ऑप्शन याच्यामध्ये कुठे आहे? तर B ऑप्शन जो आहे तो तुमचा या ठिकाणी बरोबर उत्तर आहे. पुढे बघूया. आयटलीस खालील पैकी कोणते पुरस्कार प्रदान करतो? म्हणजे आयटलीस ही जी संघटना जी आहे, इंडियन असोसिएशन ऑफ टीचर लोकांचं जी आहे, लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स प्रोफेशनलचं, त्यांची ही संघटना आहे. ती
काय काय हे देते, म्हणजे अवॉर्ड देते, मोतीवाले पुरस्कार देते. नंतर ए के मुखर्जी पुरस्कार मला जरा शंका आहे. एस पी नारंग पुरस्कार देते आणि रत्ना लक्ष्मणराव पुरस्कार देते. माझ्या मते या ठिकाणी 16वा जो ज्या प्रश्नाचा उत्तर जो आहे तो 1, 3 आणि 4. 1, 3 आणि 4 कुठे येईल बघा. 1, 3 आणि 4 म्हणजेच तुमचा बी उत्तर हा जो आहे तो बरोबर उत्तर आहे. पुढे बघूया. 17वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते माहिती विश्लेषण उपभोक्ता अभ्यासासाठी वापरले जाते. म्हणजे विच ऑफ द फॉलोइंग आर द डेटा अनालिसिस मेथड्स युज्ड फॉर युजर स्टडी. म्हणजे स्टॅटिस्टिकल अनालिसिस, सायटेशन अनालिसिस, सेमॅन्टिक अनालिसिस आणि फॅसेट अनालिसिस. इकडे सांख्यिकीय विश्लेषण, उद्धरण विश्लेषण, अर्थपूर्ण विश्लेषण आणि पैलू विश्लेषण. या ठिकाणी तुमचं स्टॅटिस्टिकल अनालिसिस करून तुम्ही युजरचं अनालिसिस करू शकता. सायटेशन अनालिसिस हे युजरसाठी नसतो, हे डॉक्युमेंटसाठी असतो. सेमॅन्टिक अनालिसिस मात्र तुम्ही या ठिकाणी करू शकता. फॅसेट अनालिसिस हा वेगळा पद्धत आहे. त्याच्यामुळे 1 आणि 3 हा ऑप्शन जिथे कुठे येईल तिथे तुमचा योग्य उत्तर असू शकेल. म्हणजे 17व्या प्रश्नाचा उत्तर आहे तुमचा ए, म्हणजे 1 and 2 आर करेक्ट. 1 आणि 2 बरोबर आहे. पुढे जाऊया. खालील व्यावसायिक संघटनांचा त्यांच्या स्थापनेप्रमाणे परत इयर्स जे आहेत, म्हणजे वर्ष जे आहेत त्याबद्दलचं सनावड्यांचा प्रश्न हा आहे. तर त्याच्या अरेंज द फॉलोइंग प्रोफेशनल असोसिएशन इन ऑर्डर ऑफ देअर इस्टॅब्लिशमेंट. म्हणजेच खालील व्यावसायिक संघटनांचा त्यांच्या स्थापनेप्रमाणे बरोबर क्रम लावा. त्याच्यामध्ये एसिस, SLA, लॉग आणि अस्लीप. आता याच्यामध्ये तुम्हाला 1-2 जर माहिती, अस्लीप कदाचित तुम्हाला माहिती असेल आणि SLA माहिती असेल. SLA म्हणजे स्पेशल लायब्ररी असोसिएशन. याच्या पूर्वीच्या एका प्रश्नामध्ये याबद्दल वर्ष विचारलेला होता, तो आपण लिहिलेला होता 1909. आणि नंतर अस्लीप जी आहे ही पण तुम्हाला माहिती आहे. अस्लीप ही 1924ला झालेली आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्ही बघू शकता, 1चं जर कदाचित तुम्हाला माहिती नसेल, पण 2चं स्पेशल लायब्ररी असोसिएशन कधीचं आहे, 1909चं आहे. नंतर 4था अस्लीप जो आहे तो 1924चा आहे. तर बघूया, 1ला नाही माहिती, 2ला मात्र 1909 आहे. तर 2ला हे करू शकता तुम्ही. तर त्याचं उत्तर माझ्या मते डी हा जो आहे तो बरोबर यायला पाहिजे. म्हणजे डी हे, कारण या ठिकाणी त्यांनी वर्ष दिलेलं आहे. SLA 1909 आहे, अस्लीप 1924 आहे, पण आसिस जी आहे माझ्या मते ती 1968 आहे. नंतर हे लौक जी संघटना जी आहे ती 18व्या शतकातली आहे, 1877ची. त्याच्यामुळे हा जो उत्तर आहे डी जो आहे तो या ठिकाणी बरोबर उत्तर आहे. कारण आसिस हे 1968 आहे, SLA 1909चं आहे आणि लौक ही जी आहे ती 1877ची आहे आणि अस्लीप जी आहे 1924ची आहे. त्याच्यामुळे तिसरा म्हणजे पहिलं येणारी जी संघटना जी आहे ती लौक म्हणजे 1877, ती तिसरा नंबर 1ला येईल. दुसऱ्यांदा जो आहे 1909ला येईल. मग नंतर 4था जो ऑप्शन आहे 1924 अस्लीपचा आहे आणि नंतर 1909 जे आहे ते शेवटी येईल. त्याच्यामुळे याचं उत्तर हा डी असायला पाहिजे. डी हे बरोबर उत्तर आहे. पुढे जाऊया. नंतर खालील ग्रंथालय समित्यांच्या स्थापनेप्रमाणे बरोबर क्रम लावा. परत त्यांनी सनावड्यांचा प्रश्न विचारलेला आहे. याच्यामध्ये गोपालराव एकबोटे कमिटी, नंतर व्ही गोपालकृष्ण समिती, नंतर DP चट्टोपाध्याय समिती, नंतर सिन्हा समिती. या ठिकाणी सिन्हा समिती जी आहे ती कदाचित तुम्हाला थोडंसं माहिती असेल, किंवा गोपालराव एकबोटे समिती जी असेल, कुठली समित्या जी आहेत त्यांचे सनावड्या तुम्ही पाठ करणं फार महत्वाचे आहेत. या ठिकाणी मला आठवतं सिन्हा समिती ही 1963ची आहे. नंतर DP चट्टोपाध्याय समिती जी आहे ती 1985ची आहे. नंतर व्ही गोपालकृष्ण या समिती जी आहे ती 1978ची आहे. नंतर गोपालराव एकबोटे समिती जी आहे ती 1976ची आहे. त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर तुम्ही देताना तुम्ही बघू शकता सिन्हा समिती हे टॉप लेवलला, म्हणजे 4था हा पहिल्यांदा येईल.
म्हणजे बघा तुम्ही या ठिकाणी जर ऑप्शन जर बघितलं तर मित्रांनो, सिन्हा समिती हे त्यांनी काय विचारलं की योग्य क्रम लावा स्थापनेप्रमाणे. सिन्हा समितीबद्दल पहिल्यांदा जर क्लिक तुमच्या मनात जर झालं ती 1963 ला आहे. तर माझ्या मते त्याच्यानंतर येणाऱ्या ह्या संघटना आहेत, म्हणजे चौथा हा पहिला ऑप्शन आहे. या ठिकाणी बाकी ठिकाणी जर तुम्ही बघितला त्या ठिकाणी कुठलंच ऑप्शन दिसत नाहीये. म्हणजे चौथा नंतर 1 नंतर 2 आणि 3 अशा पद्धतीने जातो. म्हणजे तुमचा उत्तर हा डी हा बरोबर उत्तर आहे. पुढे जाऊया. विधान ए काय म्हणतोय? जनसंपर्क हा ग्रंथालयाच्या उपभोक्त्यांची संख्या वाढवण्याचा आणि ग्रंथालयाचा वापर वाढवण्याचा प्रयत्न आहे. बरोबर आहे, कारण विस्तार सेवा उपभोक्त्यांना ग्रंथालयाचे स्रोत, सेवा आणि त्यांची उपयुक्तता याबद्दल माहिती देते. इंग्रजीमध्ये वाचूया. पब्लिक रिलेशन is an effort of a library to increase the number of its users and maximize its use. म्हणजे जनसंपर्क हा ग्रंथालयाच्या उपभोक्त्यांची संख्या वाढवण्याचा आणि ग्रंथालयाचा वापर वाढवण्याचा प्रयत्न करते. याचं उत्तर हे बरोबर विधान आहे, कारण विस्तार सेवा उपभोक्त्यांना ग्रंथालयाचे स्रोत, सेवा आणि त्यांची उपयुक्तता याबद्दल माहिती देते. दोन्हीही विधानं जी आहेत ते बरोबर आहेत मित्रांनो. त्याच्यामुळे या प्रश्नाचा उत्तर जो आहे तो दोन्ही ए आणि आर हे बरोबर आहेतच. म्हणजे डी हा या प्रश्नाचा योग्य उत्तर आहे. पुढे जाऊया. 21 ला असोसिएशन फॉर इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट अद्यापही अस्लीब या संक्षेप वापरते. म्हणजेच अस्लीब ही जी अक्रॉनिम जी आहे ती असोसिएशन फॉर इन्फॉर्मेशन जी मॅनेजमेंट जी आहे हे अस्लीब ही संक्षेप वापरते असं म्हणताय. बरोबर आहे. नंतर व्यावसायिक सेवांच्या गुणवत्तेद्वारे अस्लीबने महान प्रतिष्ठा प्राप्त केल्यामुळे अद्यापही ते पूर्वीचा संक्षेप वापरते. बरोबर आहे. म्हणजे विधान ए आणि विधान आर हे दोनही जे आहेत ते दोन्ही विधानं माझ्या मते बरोबर आहेत, कारण हे दोन्ही विधानं ज्या ठिकाणी आहे तो याचं उत्तर येणं अपेक्षित आहे. डी हे जे उत्तर आहे हे बरोबर उत्तर आहे. म्हणजे दोन्ही ए आणि आर हे बरोबर आहे. नंतर 22वा प्रश्न जो आहे परत विधान ए आणि कारण असं दिलेलं आहे. ग्रंथालय इमारतीचे नियोजन करताना इमारतीच्या समांतर आणि ऊर्ध्व विस्तारासाठी तरतूद असावी. While planning a library building, there should be provision for horizontal and vertical expansion. नंतर रिझन लायब्ररी इज अ ग्रोईंग ऑर्गॅनिझम. हा तर तुम्हाला माहितीच आहे. ग्रंथालयाचे जे पाच जे लॉ आहेत किंवा कायदे आहेत डॉक्टर एस.आर. रंगनाथननी सांगितलेले, त्याच्यामध्ये 5वा जे आहे लायब्ररी इज अ ग्रोईंग ऑर्गॅनिझम. हे बरोबर आहे, याच्यात काही हे नाही. ग्रंथालय इमारतीचे नियोजन करताना इमारतीच्या समांतर आणि ऊर्ध्व विस्ताराची तरतूद असावी. माझ्या मते हे दोन्ही विधानं जे आहेत ते बरोबर आहेत. म्हणजेच तुमचं याच्यासाठी उत्तर यायला पाहिजे दोन्ही ए आणि आर हे बरोबर आहे. म्हणजे परत याचं योग्य उत्तर आहे तो डी. पुढे जाऊया. AERADE हे आहे. म्हणजे या ठिकाणी काय आहे, म्हणजे ही जे आहे अक्रॉनिम हे गेटवे फॉर एरोस्पेस आहे का, एरोस्पेस आणि संरक्षण गेटवे आहे का, एरोस्पेस आणि संरक्षण डेटाबेस आहे का, एरोस्पेस आणि संरक्षण निर्देशन सेवा आहे का, एरोस्पेस आणि संरक्षण ग्रंथालय आहे. तर मित्रांनो हे जे आहे या प्रश्नाचं उत्तर देत असताना तुम्हाला थोडंसं मायक्रो लेवलला अभ्यास असणं गरजेचं आहे. हे गेटवे फॉर एरोस्पेस अँड डिफेन्स आहे, त्याच्यामुळे याचं योग्य उत्तर आहे तो ए आहे. AERADE हे गेटवे फॉर एरोस्पेस अँड डिफेन्स म्हणजे एरोस्पेस आणि संरक्षण हे गेटवे आहे, लक्षात ठेवा. उत्तर ए हे बरोबर उत्तर आहे. 24वा प्रश्न आहे. खालीलपैकी प्राथमिक प्रलेखाचे उदाहरण कोणते आहे? करंट कंटेंट, सायन्स सायटेशन इंडेक्स, नंतर केमिकल अब्स्ट्रॅक्ट, नंतर नेचर. तुम्ही जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल हे जे करंट कंटेंट, सायन्स सायटेशन इंडेक्स आणि केमिकल अब्स्ट्रॅक्ट हे जे आहेत ना हे सेकंडरी सोर्सेस आहेत मित्रांनो. तुमच्या लक्षात येईल हे तर प्राथमिक सोर्स तर अजिबात नाही आहे, बरोबर आहे. पण नेचर हे जे आहे, नेचर हे जर्नल आहे. हे जर्नल कधी पण प्राथमिक सोर्स असतो, त्याच्यामुळे याचं योग्य उत्तर आहे हा नेचर आहे, नेचर. 25वा प्रश्न आजच्या व्हिडिओमधला शेवटचा प्रश्न मित्रांनो तो हा आहे.
मनुपात्रा हा डेटाबेसेस कोणत्या विषयासंबंधी माहिती पुरवतो? तर मनुपात्रा हा जो डेटाबेस आहे मित्रांनो, त्याच्यामध्ये त्यांनी ऑप्शन असं दिलं आहे, व्यवस्थापनशास्त्र, रसायनशास्त्र, कायदा विधी आणि इतिहास. तर मनुपात्रा हा डेटाबेस जो आहे तो कायदा आणि विधी या विषयाबद्दलची माहिती पुरवते. मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण 26 पासून तर 50 पर्यंतचे जे काही प्रश्न आलेले आहेत या प्रश्नपत्रिकेमधले त्या प्रश्नांचा आढावा घेऊया आणि त्याचा योग्य उत्तर कुठला आहे हे शोधण्याचा प्रयत्न करूया. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. काही दुरुस्त्या असेल तर सुचवायला देखील विसरू नका. धन्यवाद.